खोक्याच्या व्हाईट हाऊसवर बुलडोझर चालवण्यात आलाय। वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा घर बांधण्यात आलं होतं। वन विभागाने ही धडक कारवाई केलेली आहे। वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृत घर बांधल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे। खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। त्याचीच ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा घर खोक्याचं होतं। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विकास माने। विकास, नेमकं काय? विभागाच्या हद्दीमध्ये खरं तर सतीश भोसले उर्फ खोक्याचे जे घर आहे त्याने थोडंसं एक छोटंसं ग्लास हाऊस जे आहे ते या ठिकाणी उभारलं होतं आणि अखेर या ठिकाणी बुलडोझर जो आहे तो वन विभागाच्या माध्यमातून चालवला जातो आहे। एकंदरीत जर पाहिलं तर त्याला एक मुदत जी आहे ती देखील देण्यात आलेली होती। मात्र असं असताना देखील या ठिकाणी आता त्याच्यावरती कारवाई केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासूनचं जे वास्तव्य आहे ते खोक्यासह त्याचं कुटुंब जे आहे ते याच ठिकाणी राहत होतं। मात्र ज्यावेळेस तक्रारी समोर आल्या त्याच्यानंतर मात्र अखेर या ठिकाणच्या ग्लास हाऊसवरती ही कारवाईला सुरुवात झालेली आहे। वन विभागाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्याबरोबर स्थानिक प्रशासन असेल ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्याच्या ग्लास हाऊस वरती देखील ही कारवाई सुरू झालेली आहे। तहसील प्रशासनाच्या जी तहसीलची इमारत आहे त्याच्या समोरच हे अतिक्रमण जे आहे ते वन विभागाच्या जागेमध्ये करण्यात आलेलं होतं आणि अखेर ही तोडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। निश्चितच विकास, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येते। विकास, आवाज येतोय? जी नक्की, आपण पाहिलं तर खरं तर वन विभागाच्या माध्यमातून सतीश भोसलेवरती 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि याच अनुषंगानं त्याचं जे काही ग्लास हाऊस आहे त्याचा जो ताबा असेल तो त्या ठिकाणी आहे की नाही ह्याच्यासाठी मुदत जी आहे ती त्याला 1 आठवड्याची देण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी ताबा सिद्ध करण्यासाठी त्याच्यापूर्वीच या ठिकाणी ही तोडक कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आता याचं जे काही म्हणणं असणार आहे ते मात्र कुठलंही ऐकलं, कारण की या ठिकाणी वास्तव्य जे आहे ते अनेक वर्षांपासूनचं होतं, त्यामुळे ही कारवाई जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। शिरूर कासारपासून किती अंतरावर हे खोक्याचं अनधिकृत बांधकाम होतं, नेमकं काय? शिरूर शहर आणि जी काही ग्लास हाऊस आहे त्याचं अंतर जर पाहिलं तर साधारण 5 ते 6 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याच परिसरामध्ये तहसीलची इमारत आहे। तहसीलचं कामकाज जे आहे ते याच ठिकाणावरनं चालतं। मात्र तरी देखील या ठिकाणी प्रशासन का गप्प होतं हा असा प्रश्न निश्चितच उपस्थित केला जातो आहे। प्रशासन इतके दिवस का गाफील होतं, का त्याच्यावरती कारवाई केली गेली नाही? कारण की ज्यावेळेस खोक्याचे कारनामे समोर आले होते त्याच्यानंतरच ही खरं तर कारवाई सुरू झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन नेमकं का होतं, कारण की प्रशासनाचा यामध्ये काही रोल होता का, त्याची मदत प्रशासनाला मिळत होती का, असा देखील अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। आणि अखेर मात्र पोलीस या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, या दोघांनीही त्याला इंटिमेशन दिलं होतं, एक वेळ दिला होता। मात्र वेळेपूर्वी ज्यावेळेस आता प्रयागराज या ठिकाणावरून त्याला इथे बीडमध्ये घेऊन आणलं जात आहे त्या दरम्यानच त्याच्यापूर्वीच ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। या अगोदर जर पाहिलं तर 4 दिवसांपूर्वीच या ठिकाणच्या परिसरामध्ये जे इतर नागरिकही या ठिकाणी अवैधरित्या राहत होते, अतिक्रमण केलेलं होतं, त्या अतिक्रमणावरती देखील वन विभागाने कारवाई केली होती। मात्र आता प्रत्यक्षात मात्र जे ग्लास हाऊस जे डौलदार उभं होतं त्याच्यावरती मात्र आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। विकास, याच घरातून मांस जप्त केलं होतं का काही दिवसापूर्वी? हो निश्चितच आपण हो नक्की, आपण जर पाहिलं तर याच घरामध्ये जे काही वन्यजीवांचं मांस असेल, त्याबरोबर गांजा असेल, असे अनेक जे काही साहित्य होतं ते वन विभागाने जप्त केलं होतं। कारण की 4 दिवसांपूर्वी या ठिकाणी याच घरावरती छापेमारी करण्यात आलेली होती, कारण की तक्रारी ज्या आहेत त्या परिसरातील नागरिकांनी दिलेल्या होत्या। 200 हरण मारले असा जो दावा आहे तो खरं तर परिसरातील नागरिकांनी केलेला होता, कारण की त्याच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो हरण पकडण्यासाठी जी जाळं टाकण्यात आलेलं होतं त्या जाळ्यावरूनच खरं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। जे दाम्पत्य आहे त्यांच्या विरोधामध्ये देखील या ठिकाणी त्यांनी आपापसामध्ये गुन्हा नोंदवलेला होता। मात्र अखेर यावरती देखील कारवाई केली जाण्याची शक्यता वन विभागाने वर्तवलेली होती, मात्र त्याच अनुषंगाने आता मात्र ही कारवाई झालेली आहे। निश्चितच ही कारवाई म्हणजे घर पूर्णपणे पाडण्यात आलेला आहे का? नेमकी काय परिस्थिती आता तिथली? खरं तर आपण सध्या जी पाहतो जी काही जागा आहे ही पूर्ण वन विभागाची जागा आहे, कारण की वन विभागाच्याच माध्यमातून हे पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी जवळपास एक 20 वर्षांपासूनचं देखील हे वास्तव्य या ठिकाणी असण्याची शक्यता ही स्वतः वन विभागाने वर्तवलेली आहे।
निश्चितच काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क विकास याच्याशी तुटलेला आहे। मात्र सध्या खोक्याच्या हाऊसवर बुलडोझर कारवाई सुरू आहे। वन विभागानं खरं तर बुलडोझर चालवलेला आहे। वन विभागाच्या जमिनीवर खोक्याचं हे घर होतं आणि आपण सध्या ही दृश्य पाहतोय। खोक्यावर या घरासंदर्भात गुन्हा देखील दाखल आहे, कारण अनधिकृतपणे बांधलेलं हे घर होतं आणि त्याच्यावर आता कारवाई करण्यात आलेली आहे। बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। तर आपले प्रतिनिधी विकास आपल्या सोबत आहेत। विकास, काय नेमकं आता घर पाडण्यात आलंय का? नेमकं काय सुरू आहे तिथं? आपण पाहतो वन विभागाकडून या संदर्भात खोक्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आणि या खोक्याच्या याच घरातून मांस जप्त करण्यात आलेलं होतं। शिकारीची जाळी जप्त करण्यात आलेली होती आणि आज अखेर खोक्याच्या या घरावर कारवाई होतीये। बुलडोझर चालवण्यात येतोय आणि त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। खोक्याच्या घरावर आता कारवाई होणार आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। वन विभागाकडून या घरासंदर्भात खोक्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि त्यावरच आता कारवाई होते आहे। खोक्याच्या कुटुंबियांसोबत याच घरात राहत होता आणि याच घरातून मांस देखील जप्त करण्यात आलेलं होतं। वन्य प्राण्यांच्या शिकारीचं जाळं देखील जप्त करण्यात आलेलं होतं। खोक्याच्या घरावर वन विभागानं बुलडोझर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार आहे। काही वेळातच सध्या काही घरातल्या वस्तू आहेत त्या बाहेर काढण्यात येत आहेत। पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। खोक्याचं घर पाडणार आहे, घरावर सध्या बुलडोझर चालणार आहे। वन विभागाने ही कारवाई केलेली आहे। खोक्याच्या याच घरातून मांस देखील जप्त करण्यात आलेलं होतं आणि याच घरासंदर्भात खोक्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत जागेत हे बांधकाम केलेलं होतं खोक्याने, त्यामुळेच या घरावर कारवाई करण्यात येते आहे। वन विभागाच्या जमिनीवर खोक्याचं हे घर होतं आणि त्यामुळेच त्याच्यावर ही कारवाई करण्यात येते। ते घर आता काही वेळातच पाडण्यात येणार आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त तिथे लावलेला आहे। त्याच्या घरातलं साहित्य बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि खोक्याच्या याच घरातून जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर खोक्याच्या याच घरातून मांस जप्त करण्यात आलेलं होतं। वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठीचं जाळं देखील जप्त करण्यात आलेलं होतं। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। खोक्याला प्रयागराजमधून अटक केल्यानंतर आता ही सगळ्यात मोठी बातमी आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात वन विभागानं खरं तर ही मोठी ऍक्शन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खोक्याचं ग्लाउस हाऊसवर वन विभाग बुलडोझर काही क्षणातच फिरवणार आहे। खोक्यानं वन विभागाच्या जागेत हे घर बांधलेलं होतं। वन विभागाच्या वतीने या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर ही कारवाई सध्या सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विकास। विकास, नेमकं काय सुरू आहे? या ठिकाणी जर पाहिलं तर प्रशासन जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। वन विभाग असेल, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, शिरूर पोलीस ठाणे जे आहेत त्यांचे जे काही कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याबरोबर जर पाहिलं तर तहसील प्रशासनाला देखील या ठिकाणची माहिती देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या जो आहे तो या ठिकाणी त्याच्या संपूर्ण कुटुंबासह वास्तव्यास आहे आणि ज्यावेळेस त्याचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले होते, एका तरुणाला त्याने बॅटीने मारहाण केली होती। त्याच्यानंतर खरं तर त्याचे अनेक कारनामे हे समोर आलेले होते आणि त्याच्यानंतर याच्यात ज्यावेळेस तपास करण्यात आलेला होता, तपास केल्याच्या नंतर वन विभागाच्या जागेमध्ये त्याचं जे काही ग्लास हाऊस होतं ते बांधण्यात अवैधरित्या आलं होतं। अतिक्रमण जे आहे ते त्याने केलेलं होतं आणि त्याच्यावरती देखील कारवाईची मागणी ही त्या परिसरातील नागरिकांनी केलेली होती। त्याच प्रामुख्याने आपण पाहतो की जी काही खरं तर याला वाचा जी काही आहे ती ज्या तरुणाला बॅटीने मारहाण झालेली होती त्या ठिकाणावरून झाली आणि त्याचनंतर जर पाहिलं तर जे ढाकणे कुटुंबातील पिता पुत्र होते त्याला देखील याच ठिकाणी जे जाळं टाकण्यात आलेलं होतं त्याच्या कारणावरून बेदम मारहाण झालेली होती आणि ते जे काही पिता पुत्र होते त्यांच्या तक्रारीनंतर या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा नोंदवल्याच्या नंतर या
ठिकाणी ही कारवाई जी आहे ती देखील प्रशासनाने खरं तर त्याला वेळ दिलेला होता. त्याला या जमिनीवरचा जो काही दावा असेल ते दाखवायचं होतं. मात्र त्यापूर्वीच आता या ठिकाणी वन विभागाने ही कारवाई केलेली, कारण की ही जागा जी आहे ती वन विभागाच्याच मालकीची आहे, वन विभागाच्याच अखत्यारीत येते. त्याच्यामुळे ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. निश्चित विकास, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी. आपण पाहतोय पोलीस आणि वन विभागानं खोक्या भोसलेच्या घराची झाडझडती काही दिवसांपूर्वी घेतलेली होती आणि या झाडझडतीत खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळलेलं होतं. हे सगळं साहित्य जप्त केलं होतं आणि आज वन विभागानं ही मोठी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.